नमस्कार. आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे एकदम सोपा, चविष्ट आणि रिफ्रेशिंग असा जामून शॉट. उन्हाळ्यात काहीतरी वेगळं आणि फ्रेश प्यायचं आहे, मग हा जामून शॉट नक्की ट्राय करा. फक्त काही मिनिटात तयार होणारा हा शॉट चवीला इतका मस्त लागतो की सगळे रिपीट मागतील. चला तर अधिक वेळ न दवडता व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया. सध्या जामुनचा सीझन चालू आहे. त्यामुळे घरात जामुन असतील तर ही रेसिपी नक्की करून बघा. सर्वप्रथम मी साधारण 17 ते 18 जामुन स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतले आहेत. त्यानंतर हे जामुन रात्रभर डीप फ्रीझरमध्ये ठेवले. त्यामुळे शॉट अधिक थंडगार आणि चविष्ट लागतो. आता जामुनचे देठ काढून घेतले आणि प्रत्येक जामुन कापून त्यातील बिया वेगळ्या केल्या. यानंतर जामुनचा गर मिक्सरच्या भांड्यात घेतला. जामुन हे फक्त चविष्ट फळ नाही, तर त्यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, आयर्न, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फायबर आणि शक्तिशाली अँटीऑक्सिडंट असतात. त्यामुळे हा जामुन शॉट चवीसोबत आरोग्याचीही काळजी घेतो. अशा प्रकारे आपण जामुनच्या सगळ्या बिया वेगळ्या करून घेऊया आणि हा गर मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया. आता मिक्सरच्या भांड्यामधल्या या गरामध्ये आपल्याला 1.5 चमचा इतकी साखर, चमचा हा पोह्यांचा आहे, त्या मापाने आपल्याला 1.5 चमचा इतकी साखर घ्यायची आहे. पाव चमचालाही अगदी कमी मीठ आणि अगदी 1 चिमूट इतकं काळं मीठ आणि पाव चमचा इतका चाट मसाला. अर्धा चमचा लिंबाचा रस. आपल्याला अर्धा चमचा लिंबाचा रस घ्यायचा आहे, अर्धा लिंबाचा रस नाही. आता आपण ज्या जामुनच्या बिया आहेत त्या अगदी 4 ते 5 चमचे पाण्यात स्वच्छ धुवून घेतले आहे आणि तेच पाणी आपण फक्त यात घालणार आहे. या व्यतिरिक्त आपल्याला पाणी घालायचं नाही आहे. आता हे मिश्रण छान दळून घेतलं आहे. तुम्ही बघू शकता या मिश्रणाची कन्सिस्टन्सी या पद्धतीने हवी आहे आपल्याला. आता तयार झाला आहे आपला जामुन शॉट. सर्व करायला घेऊया. आता एका प्लेटमध्ये मी अगदीच पाव चमचा इतकं मीठ, पाव चमचा इतका चाट मसाला आणि 1 चिमूट इतकं काळं मीठ. आता हे मिश्रण आपण छान मिक्स करून घेऊया आणि जे शॉट्सचे ग्लास असतात, आपण त्या ग्लासला हे मिश्रण लावून घेऊया. आता ह्या शॉटच्या ग्लासला मी छान लिंबू फिरवून घेतलेला आहे आणि हे मिश्रण आपण त्यामध्ये लावून घेऊया. आहे का नाही अगदी साधा, सोपा आणि झटपट होणारा, पण त्याचबरोबर अगदी चविष्ट असा जामुन शॉट. किती सोपी रेसिपी आहे, पटकन होणारी आणि खरं सांगते ही रेसिपी इतकी चवदार आणि चविष्ट होते की तुमचे मुलं पुन्हा पुन्हा ही रेसिपी बनवायला सांगतील. आता आपण हे शॉट्सचे ग्लास तयार झाले आहे. यामध्ये जामुन शॉट्स ओतून घेऊया. तुम्ही बघू शकता या शॉट्सची कन्सिस्टन्सी किती छान आहे. खूप जास्त थिक नाही किंवा खूप जास्त पातळही नाही. अशा पद्धतीने आपल्याला हे मिश्रण हवं आहे आणि हे शॉट्स रेडी आहेत. रेसिपी कशी वाटली आहे हे कमेंट करून नक्की कळवा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. जर तुम्ही हा व्हिडिओ इंस्टाग्राम किंवा फेसबुकवरनं बघत असाल तर पेजला नक्की फॉलो करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कळवत राहा. तुम्ही बघू शकता किती सुंदर रंग आला आहे. चवीला हलका, आंबट, किंचित गोड आणि चाट मसाल्यामुळे एकदम भन्नाट लागतो. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही जामुनपासून आणखीन कोणत्या रेसिपी बनवतात. पुन्हा लवकरच भेटूया पुढच्या नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि चविष्ट राहा.